नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जीवा काव्य तर एकत्र आलेले आहेत, पण काव्य इथेच गप्प बसलेली नाहीये. हे सगळं काही कुणी घडून आणले हे शोधून काढलं आहे आणि त्यामुळे रम्या आणि वसू आत्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. तर दुसरीकडे जीवाने केलेल्या एका गोष्टीमुळे नंदिनीला आपल्या प्रेमाची जाणीव झाली आहे. तर मित्रांनो, हे सगळं काही कसं घडतंय ते जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, काव्य आणि जीवा या दोघांनी ठरवलंय की काही झालं तरी आपण या दोघांना मनवायचं आहे. हे दोघच जण आपल्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतायत आणि आता हे दोघेच जण आपल्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी सुद्धा आपण या दोघांना मनवायचं. जीवा नंदिनीला म्हणत असतो की कोणत्याही नात्याला एक चान्स देणं गरजेचं असतं ना. मग मला सुद्धा असं वाटतंय की आपल्या नात्याला सुद्धा एकदा चान्स दिला पाहिजे आणि त्यावरती तो विचार करून बघावास. त्यावरती नंदिनी म्हणत असते की नात्याला चान्स द्यायचं म्हणजे काय करायचं असं तुमचं म्हणणं आहे. त्यावरती जीवा म्हणतो की ठीक आहे ना, जर का मी तुझ्या घरी राहायला आलेलो आहे तर तू सुद्धा एकदा चान्स देऊन बघ ना. त्यावरती नंदिनी म्हणते कसं आहे ना, मी खरं तर वर्षभरापूर्वीच स्वतःच्या आयुष्याला चान्स द्यायचं ठरवलं होतं. त्यावरती जीवा म्हणतो की एकदा माझ्यासाठी, म्हणजे खरं सांगायचं तर मी तुझा इगो दुखावलाय. मला माहिती तुम्ही स्वतःला दुसरी स्त्री समजताय आणि म्हणूनच तुम्ही असं वागताय ना. त्यावर नंदिनी पेटून उठते आणि म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, मला माझ्या बहिणीचा राग येतोय का. त्यावरती जीवा म्हणतो की हो, तुम्हाला तुमच्या बहिणीचा आकस वाटतो. तुम्हाला असं वाटतंय की माझी बहीण माझ्यापेक्षा उजवी आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण तिच्यावरती प्रेम करतो, आधी मी आणि मग त्यानंतर पार दादा. त्यावर नंदिनी म्हणते की हे बघा, असं काहीच नाहीये. त्यावरती लगेच तो म्हणतो मग सिद्ध करा, आपल्या नात्याला एक चान्स द्या. इगोच्या भरामध्ये नंदिनीने आता नात्याला चान्स द्यायचं कबूल केलंय. आता जे काही इकडे जीवाने केले तेच आता इकडे काव्याने सुद्धा केले. दोघांचाही डाव आता यशस्वी होताना दिसतोय आणि दोघही जण खूपच खुश आहेत. तर काव्य म्हणत असते की काही झालं ना तरी हे आता तुमच्या इगोवरती आलेलं आहे. त्यावरती पार्थ म्हणतो काय इगो, माझा इगो काय आहे आणि कसला इगो आहे मला. त्यावरती काव्य म्हणते की म्हणजे कसं आहे, तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा सरस आहे असं वाटतंय का तुम्हाला. त्यावरती पार्थ म्हणतो काय बोलताय तुम्ही. त्यावरती काव्य म्हणते की मग काय, तुम्हाला काय वाटतंय माहितीये का की तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा उजवा आहे. त्यावरती पार्थ म्हणतो कसं काय, मला असं का वाटू शकतं, मी असा का विचार करेन. म्हटल्यानंतर काव्य म्हणते की मला नाही माहिती, ते तुम्हालाच माहिती. म्हणजे बघा ना, आता सुद्धा मी त्यांच्यावरती प्रेम करत होते. हे सत्य तर तुम्ही बदलू शकत नाही आहात ना, आणि त्यामुळे मी तुम्हाला दुसरं सांगते. आता नंदिनी ताई सुद्धा त्यांच्या प्रेमात पडलीये आणि हे पण सत्य तुम्हाला माहितीये. म्हणजे कसं आहे ना, त्याच्याकडे मुले अट्रॅक्टच होतात ना. त्यावरती पार्थ म्हणतो म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, माझ्याकडे मुले अट्रॅक्ट नाही होत का. त्यावरती काव्य म्हणते की म्हणजे तुम्ही संधी का देत नाही आहात, तुम्ही स्वतःला एवढं अंडरग्राऊंड का करताय किंवा स्वतःला एवढे अंडर एस्टिमेट का करताय. त्यावरती तो म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला संधीच पाहिजे ना, दिली तुम्हाला संधी, काय करायचं ते करा, एक संधी आहे तुमच्याकडे. त्यावरती ती म्हणते बघा हा, परत फिरू नका देशमुख. त्यावरती तो म्हणतो नाही फिरणार. असं म्हटल्यानंतर या दोघांनाही त्यांना दोघांना मनवण्यामध्ये यश आलेलं आहे. सध्या तरी नात्याला एक चान्स देऊया किंवा आम्हाला आमचं प्रेम सिद्ध करण्यासाठी चान्स द्या. आता पुढे काय घडणार आहे त्याची या दोघांना सुद्धा अजिबात कल्पना नाहीये. दुसरीकडे नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्ही जो काही चान्स मागितला आहे त्यात तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात, मला नाही. त्यावरती जीवा म्हणतो की हो, मी स्वतःलाच सिद्ध करणार आहे. असं म्हणत तो नंदीला इम्प्रेस करण्यासाठी तिला प्रपोज करण्याचा प्लॅन करतो आणि नंदिनीला तो प्रपोज सुद्धा करतो. पण नंदिनीला हे सगळं काही आवडत नाही आणि ती सगळ्यांसमोर म्हणत असते की हा काय लावलाय बालिशपणा. त्यामुळे जीवाला खूपच वाईट वाटलेलं असतं. जीवा नंदिनीला म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला हा बालिशपणा वाटतोय ना, आता मला माझं तुमच्यावर असलेलं प्रेम दाखवून देण्यासाठी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. त्यावर नंदिनी म्हणते की हे जर तुम्ही असा बालिशपणा केला ना तर मला कधीच तुमच्याबद्दल काहीच वाटू शकणार नाही. त्यामुळे प्लीज प्लीज हा बालिशपणा बंद करा.
त्यावरती जीवा म्हणतो की ठीक आहे, हा पसारेवाला तुम्हाला बालिश वाटतोय ना, तर मी आता काय करतो ना ते बघ. तर दुसरीकडे काव्य बाबांना म्हणत असते की बाबा मला एक सांगा, त्या दिवशी ते फोटो कुठून आले? त्यावरती बाबा म्हणत असतात की मी पण तोच विचार करतोय. मला सुद्धा खरंच माहिती नाही की हे सगळं काय चाललंय किंवा हे सगळं काही कुणी केले. पण एक नक्की आहे की हे कुणीतरी मुद्दामून घडवून आणले, कारण ते काही साधे रॅन्डम फोटो नाहीयेत. ते फोटो होते तुमच्या दोघांचे प्रायव्हेट फोटो. मग मला कळत नाही की ते तुमच्या दोघांचे फोटो इकडे आले तरी कसे? म्हणजे कुणीतरी मुद्दामून आणलेले आहेत, कुणीतरी मुद्दाम आणण्याचा प्रयत्न सगळ्यांसमोर दाखवणं कितपत योग्य आहे? त्यावर पार्थ म्हणायला लागतो की हे योग्य नाहीच आहे. आम्हाला माहिती आहे की तुम्ही तुमचं नातं लपवलं, पण असे फोटो दाखवणं योग्य नाहीये. अशा प्रकारे ते नातं जगासमोर आणण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. त्यावर काव्य म्हणते की हे तुम्ही मान्य करताय ना, किमान एका गोष्टीवरती तरी आपलं मत एक झालंय ना, मग तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा तो म्हणतो की कशामध्ये? त्यावरती काव्य म्हणते की तुम्ही माझी मदत करा या सगळ्याच्या मागे कोण आहे ते शोधण्यासाठी. त्यावर पार्थ म्हणतो की ठीक आहे, तू जे काही बोलशील ते मी करायला तयार आहे. तर दुसरीकडे काव्य नंदिनीला समजावण्यासाठी येते. काव्य म्हणते मी पार्थ देशमुखला तर आता सांगितलं आहे, या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सत्य आपण शोधून काढूयात. तू तयार आहेस का? त्यावर नंदिनी म्हणते की ठो, मी सुद्धा तुझ्या सोबत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. असं म्हटल्यानंतर आता काव्य आणि नंदिनी एकत्र आलेले आहेत. आता या दोघी खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा करणार आहेत. हे आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.